करीत आहोत। या वार्षिक गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपले सटाणा पोलीस स्टेशनचे PSI अमोल सूर्यवंशी सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी त्यांचे टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करतो। सर्वांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो। आपल्याला माहित आहे की आज आपण आपला हा कार्यक्रम काल आणि परवा हा त्या ठिकाणी नियोजित होता, परंतु माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद अपघाती निधनामुळे आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतो आहे। मला उद्याच बोलायचं आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला जास्त बोलणार नाही। जे काही विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी परफॉर्मन्स केला, अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स ही सगळे विद्यार्थी करत आहेत, त्यांना मी शुभेच्छा देईन। आणि आज आपल्यामध्ये खास करून या ठिकाणी PSI श्री सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे आजकाल आपल्या या समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये आपण बघत असतो की जी काही युवा पिढी आहे, ती युवा पिढी या ठिकाणी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आपल्या काही वाईट संगतीमुळे कुठेतरी वाईट बनायला लागते किंवा काहीतरी अनिष्ट अशी गोष्ट घडत असते। तर अशा गोष्टी घडू नये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले सूर्यवंशी साहेब हे आपल्याला 2 मिनिटं फक्त मार्गदर्शन करतील आणि आपल्याला शुभेच्छा देतील। सर्वांचा जास्त टाइम घेणार नाही मी। हॅलो, सर्वांना ऐकू येते का? बोलो भारत माता की वंदे वंदे वंदे। झाले सर्व प्रेस? आता इथं तर मी काही बोलू शकत नाही। तुम्ही 2 शब्द मला साहेबांनी बोलण्यासाठी दिले, त्याबद्दल साहेबांचा धन्यवाद। सर्वप्रथम मी सर्व मॅनेजमेंट तसेच प्राचार्य साहेबांचं, उपप्राचार्य साहेबांचं, सर्व शिक्षकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। खूप छान प्रोग्राम मला बोलवलं होतं आणि मी सुद्धा बाजूला बसून खूप छान तुमचे डान्स पाहिला। सर्व मुलांनी खूप छान केलेलं आहे, एकदम खूप छान। आणि मित्रांनो, मी सुद्धा कॉमर्सचा विद्यार्थी आहे। 2018ला मी BCom केलं, MCom काही केलं नाही, PSI होऊन गेलो इकडं। त्याच्यामुळं मला तुमचं माइंडसेट किंवा काय सर्व माहिती। मी 2-3 वर्षा पहिले तिथं बसलो होतो, 2-3 वर्षानंतर इथं आलोय, त्याच्यामुळं मला काही सांगू नका तुम्ही। मला आता पण अकाउंटची डेफिनेशन पार्ट आहे। अकाउंट मीन क्लासिफाय समराइज रेकॉर्ड बिजनेस ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू एनी पर्सन एनी काइंड ऑफ ॲसेट, समजलं? त्याच्यामुळं अभ्यासाच्या बाबतीत आणि मौज मजा करण्याच्या बाबतीत मी दोन्ही पण बॅलन्सिंग राहिलो आयुष्यामध्ये। पण एक नक्की सांगू शकतो की आयुष्याची लक्ष्मण रेषा मी कधी ओलांडली नाही। 1 मिनिट सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी फक्त 5 मिनिटं माझं ऐकून घ्या। माझ्याकडनं जर काही चांगलं म्हणजे तुमच्या कानावर पडत असेल ते घ्या, जे नाही कानात पडत असेल ते सोडून द्या। जे चांगलं असेल ते घ्या, नाही चांगलं असेल ते सोडून द्या।
सांगत होतो मी तुम्हाला आपल्या मेन पॉईंटकडे की मी सुद्धा कॉमर्सचा विद्यार्थी आहे. कॉमर्स करून इथं आलो, PSI झालो. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी 2021ला PSI झालो. कोरोनामुळे 22ला गेलो, 3 वर्ष गडचिरोलीला होतो. आता आपलं 3रा महिना चालू आहे. मी सटाणा पोलीस स्टेशनला आहे आणि मी सुद्धा इकडचाच आहे. जळगावचा आहे माझं प्रॉपर गाव, जामनेर म्हणून. धुळे माझ्या मामाचं गाव, त्याच्यामुळे आयराणी माझी मदर टंग आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्व आयराणी गाण्यानं खूप एन्जॉय केला, मला खूप छान वाटलं. आणि एक तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की मी सटाणा स्वतः मागून घेतला. साहेबांना सांगून सटाणा स्वतः मागून घेतलं. साहेब म्हणे कावा जातो सटाण्याला? म्हटलं सर सटाणा आयराणी गाव आहे आणि माझी मदर टंग आयराणी सर. म्हटलं मला जायला आवडेल म्हटलं सर तिथं, म्हणून मी स्वतः मागून घेतलं इथं. सांगण्याचा उद्देश असं आहे की आता 2-3 महिन्यात कार्य करत असताना खूप केसेस येत असतात. सरांनी सांगितलं की गुन्हा न घडण्यापेक्षा न घडलेला बरा. समजलं आपल्याला. आज इथं मुली आहे, मुलं आहे, आयुष्याच्या आपण अशा वळणावर थांबलेलो आहे की प्रत्येकाचं वय समजा 18 ते 20 दरम्यान आहे. तर तुम्ही असं स्वतःच्या आयुष्यात विचार करा, 18 ते 20 आपलं वय, ह्या 5 वर्षात 25 वर्षापर्यंत आपल्याला चांगला अभ्यास करून नोकरी लागायचा आहे किंवा नंतर 50 वर्षे मजुरी करायची आहे. तुम्ही विचार करा. हे 5 वर्ष तुमच्या खूप विचारायचे आहे. मी आयुष्यातले 5 वर्ष जे नव्हते ना, ते 5 वर्ष मी सकाळी, सर मी कॉमर्स स्टुडंट होतो, सकाळी मी 8:30 वाजता यायचो. सर म्हणायचे, आमचे राऊत सर होते, कॉमर्सचे HOD होते, तू उशिरा कावर येतो? मी सरांना 1-2 वेळेस सरांनी मला बोलले तू उशिरा कावर येतो, उशिरा कावर येतो. तर मी सरांना सांगितलं सर मी सकाळी अभ्यास करतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आणि त्याच्यामुळे मी उशिरा येतो. मग सरांना जसं माहीत पडलं की तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, सर मला सपोर्ट करायचे. कारण की मी 12वीत चांगले मला मार्क्स होते. 100 मार्काचा जसं अकाउंटचा पेपर व्हायचा तसं मला म्हणजे 96, 98, 98 फक्त माझं फायनल अकाउंट टॅली व्हायचं नाही कधी. त्याच्यामुळे 100 पैकी 100 कधी पडले नाही. तर सर मला सपोर्ट करत राहायचे, हे करत राहायचे, सांगत राहायचे की असं कर, तसं कर, हे कर, ते कर. सांगण्याचा उद्देश असा आहे की 5 वर्ष मी अभ्यास केला. तुम्ही 5 वर्ष आता माझे जे 50 वर्ष आहे पुढचे म्हणजे माझ्या लाईफचे, आता मी समजा API बनेल, PI बनेल, DYSP बनेल, जे असेल ते बनेल, त्या आयुष्यामध्ये चांगलं जाईल. जर मी 5 वर्ष ते जर टाइमपास केले असते तर आज मी कुठेतरी पान टपरीवर, कुठेतरी शेतमजुराजवळ, कुठेतरी पेट्रोल पंपावर काम करत असतो. कारण की मित्रांनो मी शून्यातून पुढे आलेला माणूस आहे. माझ्या घरी मला कोणी सपोर्ट नव्हतं, मला कोणी गुरु नव्हतं, ना मला कोणी सांगणारं नव्हतं. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे आता आपले शाळेतले शिक्षक असतील, कोणी अभ्यास करणारे असतील, तर प्रत्येकाकडनं छोट्या गोष्टी मी शिकत गेलो, अभ्यास करत गेलो. आणि एवढी आपण साध्या शब्दात म्हणू शकतो एवढी ऐपत नव्हती की क्लास लावू शकलो असतो. तर मी घरीच अभ्यास करून म्हणजे गल्लीत अभ्यास करून, घरातच अभ्यास करून अधिकारी झालो. ना कोणती क्लास लावली, ना कोणतं ग्राउंड लावलं. त्याच्यामुळे मी कोणत्या क्लासला जात नाही. कारण की मला नाही आवडत की मी त्याच्या क्लासेसचं पब्लिसिटी करावं, कारण की मी कधी क्लास लावले नाही होते. सांगण्याचा उद्देश हे की आज 5 वर्ष पुढचे तुम्ही अभ्यास करा, खूप छान अभ्यास करा. आज तुमचे सर्व गुरुजन वर्ग इथे बसलेले ते आमचे बी असेच गुरुजन वर्ग, ते आम्हाला मोटिवेट करायचे. सरांनी सांगितलं की आम्ही असे अदर ॲक्टिव्हिटीमध्ये मुली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. तुमच्या इथे स्पर्धा परीक्षेचा जेव्हा हेलिपॅड बंदोबस्त होता तेव्हा मी पाहिलं स्पर्धा परीक्षेसाठी रूम आहे, ग्राउंड आहे एवढं मोठं, तर ते अभ्यास करा. बरोबर, आपली लाईफ पुढं काय होणार आहे त्याचा विचार करा. नाही तर 50 वर्ष खूप पुढं जाऊन मित्रांनो पुढं नोकरीचे खूप वांदे होणार आहे. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, नोकरी भेटणार नाही. ज्याच्यात टॅलेंट आहे, ज्याच्यात स्किल आहे त्याला नोकरी भेटेल. आज मी पाहतोय 2-3 महिन्यात इथं हे करत असताना की मुलं मुली पळून जाण्याचे खूप प्रमाण वाढलेले आहे. पळून जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. तर सर्वात मी सर्वांना महत्त्वाचं सांगतो की आयुष्यात कोणतं पण पाऊल उचलण्या पहिले आपल्या आई वडिलांचा आणि आपला भविष्याचा विचार करा. आज तुम्ही सर्व लहान आहेत, तुमचं म्हणजे आपण म्हणतो ना साध्या भाषेत तुमची मॅच्युरिटी लेवल कमी आहे. सर आपल्याला काय बरं, काय वाईट, काय चांगलं, काय चुकीचं हे आपण ह्या वयात डिसिजन घेऊ शकत नाही मित्रांनो. हे जे वय ना तुमचं ते अभ्यास करण्याचं वय, काहीतरी बनण्याचं वय आहे, काहीतरी ऑफिसर बनण्याचं वय आहे.
आज तुमच्या इथे 200 मुलं 300 मुले बसले असतील, त्याच्यापैकी कोणी PSI होऊ शकतो, कोणी तहसीलदार होऊ शकतो, कोणी डॉक्टर होऊ शकतो, कोणी इंजिनियर होऊ शकतो, कोणी आता तुम्ही सगळे विज्ञानचे स्टुडंट आहे, कोणी CA होऊ शकतं, कोणी CS होऊ शकतं, बरोबर ना? बीकॉमचे स्टुडंट होऊ शकता की नाही, CA CS ते होऊ शकता. तर त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल. आपल्या गुरुजन वर्गाने सांगितलेल्या अभ्यास पूर्ण करावा लागेल. प्रत्येक दिवस एकच विचार करायचा की मी काही चुकतो की नाही. सर्वात डेंजरस वस्तू आज जर आली असेल ते मोबाईल. तुम्ही पाहिलं असेल सायबर फ्रॉड किंवा वेगवेगळे प्रकारचे जे क्राईम होत आहे सर्व मोबाईलवर होत आहे. मोबाईलचा चांगला यूज पण आहे. आता मी पण सोशल मीडिया वापरतो, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, सर्व वापरतो. पण त्याला बी कुठेतरी आपली मर्यादा ठेवा. आज एक विचार करा की आपल्यावर आपले घर अवलंबून आहे. मुली असतील, मुलं असतील, आपल्यावर आपल्या आईवडिलांची इज्जत अवलंबून आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या जगत असताना आपल्या आईवडिलांना शर्मेने मान खाली जावत असेल तर तो दुःखासन नाही. उलट जर माझा मुलगा, आज सर बोलले की 150 ते 200 मुलं पोलीस भरतीचा प्रॅक्टिस करतात, खूप कौतुकाची गोष्ट आहे. 150 ते 200 मुलांपैकी जर आज ह्या पोलीस भरतीला 17,000 पोलीस भरती आहे, जर 10 मुलं बी झाले तर त्यांचे मोटिवेशन पकडून पुढं 250 मुलं प्रॅक्टिस करतील, बरोबर. आणि एक सांगतो मित्रांनो, अधिकारी फक्त गरिबाचा मुलगाच होतो. सर्वात महत्त्वाचं आहे, अधिकारी फक्त गरिबाचा मुलगा होतो. आणि ज्याला कोणी सपोर्ट नाही, ज्याला कोणी काय नाही, तोच होतो. तुम्ही एखादी मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा झाला असेल किंवा IAS झाला, IPS झाला, XYZ झाला, त्याचं कौतुक नाही. पण आपला एक जर पुरा पोलीस भरती झाला तर पुरा गावाला बँड डीजे वाजत बसतो, माहिती आहे ना. म्हणजे ते सगळं समाजाला त्याच्याबद्दल आत्मीयता आहे की काही म्हणजे साधनं न असता मुलांनी काय स्वकर्तृत्वावर करून दाखवलेली. आज तुम्ही पाहत असेल माझ्याकडे 70,000चा मोबाईल आहे, मी गॉगल वापरतो, हे वापरतो, ते वापरतो. हे कुठून आलं? सर्व स्वकष्टातून मी माझ्या पगारातून घेतो, बरोबर. त्यासाठी मी काय केलं, मी अभ्यास केला, बरोबर. पहिल्या अटेम्प्टमध्ये PSI झालो, ट्रेनिंग पूर्ण केलं, इकडे आलो. आज तुमच्याकडनं मी सर्व शिक्षक लोकांना, गुरुजन वर्गांना एकच अपेक्षा आहे की माझा विद्यार्थी, माझ्या विद्यार्थिनी आज काहीतरी करून दाखवेल, बरोबर. आज काहीतरी ते तिच्या करिअरमध्ये, तिच्या वागण्यामध्ये असं कोणतीही चुकी करणार नाही की आपल्या गुरुजन वर्गांना, आपल्या शिक्षकांना आपल्याला लाज वाटायला पाहिजे. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, मी आज तुमचं एक अधिकारी म्हणून नाही सांगत, पण एक भाऊ म्हणून, एक छोटा भाऊ म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून, एक तुमच्या घरातला फॅमिली मेंबर म्हणून सांगतो. असं कोणतंही कृत्य करू नका की जिथे आपल्या गुरुजन वर्गांना, आपल्या आईवडिलांना शर्मेने आपली मान खाली होईल. तुमच्या सपोर्टसाठी शिक्षक वर्ग आहे, गुरुजन वर्ग आहे. आणि मी पाहतो एवढं प्रिमायसेस, एवढं सुशिक्षित आणि एवढं सुंदर प्रिमायसेस आम्हाला पण लाभलं नाही, आणि एवढं ग्राउंड आम्हाला पण लाभलं नाही. तर त्याचा सदुपयोग करा. तुमच्या मदतीसाठी आम्ही पोलीस डिपार्टमेंटला तत्पर आहोत. पण सर आहे, सर्व म्हणजे एक केसमध्ये सर्व लोकांचा मला कॉन्टॅक्ट आला होता. आम्ही ती केस पण लगेच सॉल्व्ह केली. त्यामध्ये मला तळमळ समजली की इथले शिक्षकांची तळमळ काय सर, मुलांचं वाईट होऊ नये, मुलांना कुठेतरी करिअरमध्ये ते उच्च जावं. कारण त्यांचं बी एकच तळमळ असते की ही जी जनता आहे ना, आपण म्हणतो ना आपल्या भाषेत, ही जी जनता आहे की गरीब जनता आहे, बरोबर ना. सगळे कष्ट करून आलेले शेतकऱ्याचे मुलं आहे तुम्ही. आपला बाप 200 रुपये रोजाने, 300 रुपये रोजाने, 400 रुपये रोजाने, 500 रुपये रोजाने काम करतो. कुणाच्या इथे सालदारकी करतो, कुणाच्या इथे बांधकामाचं काम करतो, कुणाच्या इथं गवंडी काम करतो. आणि ते कष्ट करून आपण इथे येतो. तर मला शेवटचं प्रत्येकाला एकच सांगायचं आहे की आयुष्यातलं तुम्हाला मी 100 मोटिवेशन भाषण देईल की असं भाषण देईल, जिंदगी में क्या होगा, सक्सेस के बिना क्या होगा, असं तसं. मी तुम्हाला 100 हे देईल, काय म्हणता ते म्हणतो ना आपण शायरी, त्याच्यात काही अर्थ नाही. फक्त सर्वात मोठं मोटिवेशन आहे आपल्या मायबापाचं. ते कष्ट करतात, ते रोज मरतात, ते रोज आपल्या पोटाला हे करून कष्ट करून तुम्हाला इथे पाठवतात, बरोबर ना. त्याच्यामुळे एकच आहे, प्रत्येक वेळेस काय कोणती बी गोष्ट करतात असताना आपले आई वडील आणि आपल्या गुरुजन वर्गांचं मान शर्मेने घालेल नाही पाहिजे तुम्ही, समजलं. आणि कोणता पण प्रॉब्लेम असो, शिक्षक वर्ग आहेत, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आहोत, ओके. बाकी काही मुलं जे सर सांगितले पोलीस भरतीचा अभ्यास
अभ्यास करताय, काही तुम्हाला कधी पण काही मोटिवेशन नाही, अभ्यासाचं काही लागलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. सरांकडे माझा नंबर आहे, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला 100% हे करेल. पण माझी तुमच्याकडनं शेवटून जाताना एकच अपेक्षा आहे की काही असं विघातक कृत्य नका करू. तुमचं आज वय ना, जे कोवळं वय, तुम्हाला बरं वाईट काही माहीत नाही मित्रांनो. 8 दिवसा पहिले आम्ही एक चोर पकडला, त्याचं वय होतं 19 वर्ष. मोबाईल चोरायचा तो. घरी मायबाप तिथं कडवणला सालदारकी करायचे. पत्र्याचं घर आहे, एकदम पत्र्याचं घर आहे, सालदारकी करायचे एकदम. अक्षरशः त्या कोर्टमध्ये पाया पडायला लागले वकील साहेबांच्या. आम्ही काही करू शकत नाही. कितीही कोवळा मुला असो किंवा काय पण असो, एकदा गुन्हा घडला तो घडला. आता वाजले समजा 12 वाजून 7 मिनिटं, 12 वाजून 8 मिनिटं 7 मिनिटं झाले, 12 वाजून 6 मिनिटं येऊ शकता का? नाही शकत. जगातली कोणतीही पॉवर ती वाचवू शकत नाही. जगातलं कोणतंही घड्याळ मागं येऊ शकत नाही. तसं एकदा तुमच्याकडनं गुन्हा तो घडला, कोणती चूक घडली ती घडली. मग आयुष्यभर तुम्हाला त्याच गोष्टीचा पस्तावा राहतो. आज तो मुलगा सेंट्रल जेलला आहे. 19 वर्षाचा मुलगा, FY जाणारा मुलगा, पैसे नव्हते, चोरी करायचा, हे करायचं. 1 चोरी केली, 2 चोरी केली, 3 चोरी केली. पण आम्हाला कधी ना कधी त्या सुगावा लागला की हा असा मुलगा इथे गावात येऊन तो मोबाईल चोरी करतो. आम्ही त्याला पकडला. शेवटी 3 दिवसाची पोलीस रिमांड भेटली. आता तो सेंट्रल जेलला आहे. आयुष्य खराब झालं. समजलं? त्याच्यामुळे एक आहे, कोणती गोष्टी करत असताना हे करा. गरिबीत राहा, चटणी भाकर खा, पण इमानदारीत राहा आणि अभ्यास करा. ओके, थँक्यू. माननीय अमोल सूर्यवंशी साहेब आपल्यामध्ये या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्या विनंतीस मान देऊन हजर राहिले, त्याबद्दल मी माननीय प्राचार्य व आपले सटाणा महाविद्यालय परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो व सर्व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. आणि उद्या बक्षीस वितरण समारंभ आहे आपला, त्यासाठी आपण खास आपले ऐराणी पाहुणे प्रमुख अतिथी श्यामसुंदर राजपूत यांना बोलवलेलं आहे. ते पण आपले धुळ्याचेच आहेत, शिरपूर तालुक्यातले आहेत आणि खूप सुंदर मराठी बोलतात, ऐराणी बोलतात. कॉमेडीची हास्य जत्रा बघितली असेल तुम्ही, त्यामधले ते कलाकार आहेत. बरेचसे सिनेमा सिरियल्समध्ये पण त्यांनी काम केलं आहे आणि आता करतायत. काल आपल्याकडे मुंबईहूनच ते इथं येणार आहेत आणि आपण त्यांचा कार्यक्रम उद्या सकाळी जरूर बघावा. सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की सर्वांनी उद्या 8 वाजता उपस्थित राहावे. सटाणा पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय अमोल सूर्यवंशी सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी मला एक शायरी म्हणावीशी वाटते. जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल भी पा लेते हैं. जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल भी पा लेते हैं. बस एक बार चलने का हौसला रखना, बस एक बार चलने का हौसला रखना. मुसाफिरों का रास्ते भी इंतजार करते हैं, मुसाफिरों का रास्ते भी इंतजार करते हैं. धन्यवाद सर. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आवाज. सर्वांना नमस्कार, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आता बंधू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी, आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी वेदांत पाटील मनापासून स्वागत करतो. या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य म्हणजे तुमच्या सर्वांची उपस्थिती आणि आपला आजचा हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. अरे गुड मॉर्निंग बोललो मी तुम्हाला. रिप्लाय ऐका. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल आणि पुन्हा जन्म मिळाला तर फक्त आणि फक्त शिवरायांचा मावळा म्हणूनच जन्माला येईल. अहो, ज्या राजामुळे आपल्या सर्वांची जीवन तेजोमय झाली अशा शिवछत्रपतींना विसरून कसं चालणार. बोला महाराजाधिराज क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत 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 श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज
महाराज की जय भवानी. धन्यवाद. असा तुमचा शेवटपर्यंत असू द्या. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांतीचे निका बोधरूपा. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे काही कार्यक्रम म्हटला म्हणजे सर्व देवदेवतांच्या स्मरणानेच आपण कार्यक्रमाची सुरुवात केली पाहिजे. आणि यासाठीच म्हणून म्युझिक डिपार्टमेंटचे प्रतिनिधी आपल्या पुढे गण आणि नमन सादर करण्यासाठी येत आहेत. तरी आपण सर्वजण त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. टाळ्या कमी नको पडायला, वाजवा टाळ्या. ये पहिल्यानं म्हणा करुणे दिला पुढचा पुरा भवानीला माहुरच्या काळो बाईला सप्तगंगे महालक्ष्मीला फुलावर बांधीला बांधीला फुलावर बांधीला अन गुलाला खोबऱ्याची होती या उदळाना तेव्हाच होती मला होती बघायला हे आलं फुला रचिला रचिला शब्द रचिला तुझा गाया वाहिला वाहिला हात वाहिला तुझा पाहिला पाहिला आज पाहिला 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 आज पाहिला आज पाहिला तुझा सोहळ्याला आज पाहिला तुझा सोहळ्याला प्रथमे वंदिला
नवी लागन म्यान मेला प्रथमे वंदिला नवी लागन म्यान मेला मंडळी मंडळी अरे अशा या भव्य दिव्य यशवंत नगरीत आपल्या सटाणा कॉलेजची काय तुम्ही आणि एवढा मोठा सन्नाटा चला तर मग किस्सा होऊ द्या जोरात. हिपी हिपी आता कसं बरं वाटलं? की नसाल भवत आली मनी सदैव खंत राहील की नसाल भवत आली मनी सदैव खंत राहील तुमच्या कर्तृत्वाने ही भूमी नेहमीच श्रीमंत राहील. वाऱ्यात दरवळेल सुगंध तुमच्या आठवणींचा, वाऱ्यात दरवळेल सुगंध तुमच्या आठवणींचा, देह जरी संपला दादा तरी तुमचे विचार जिवंत राहतील. तर असेच सर्वांचे लाडके दादा यांना गजब रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत आपल्या महाविद्यालयातील संगीत विभागातील कोई
विसरून जातो हातून. उसे कहते हैं हम प्यार की दीवानी, तर स्टेजवर शान बनून येते दिवानी मस्तानी. तर असेच दिवानी मस्तानी सोलो डान्स घेऊन येत आहे कीर्ती बोरसे. रोमांस भी है, ड्रामा भी है, देसी ठुमका भी है और एंटरटेनमेंट का तड़का भी है. तडका अगं भाग्यश्री, तुला मूवी मसाल्याने तडका तुला जवळ ठेव. अन्ना खानदेशा आई आणि तडका तू पायलनी शाजू. तर मला सांगा मित्रांनो, तुम्ही धुरंधर पिक्चर कोणी कोणी पायलची बरं? माय बटासली पायलची. हा, आणि ज्याची पायल नसे ना त्याने आपला यशवंत नगरीमा चित्रा टाकीशे जायचं जोडीने. आणि हा बरं का? बरं. आणि हा, आधी दोन धुरंधर पाहत आपण. इंस्टाले, फेसबुकले, ट्विटरले बठ्ठा असले रील्स. पण आता आपल्या कॉलेजला धुरंधर पाहायला का मग? प्लीज वेलकम पलक सोनोने अँड ग्रुप 11 सायन्स. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा त्यांचं. काय आपल्याला हे करायचंय? हो. मला तुला टेन्शन होईना. अगं घरी सर बोलले ते काहीतरी ट्रेंडिंग करायचं, वाट बनली पाहिजे.
असे बागल्यांनी पावली तर व्हायलाच पाहिजे. येणार नाही, चला परफॉर्मन्स साठी वळूया. मग कशी वाटली पुष्पाची श्रीवल्ली? नजर कृपेची करुणेचा सागर, नजर कृपेची करुणेचा सागर आहे अंबाबाई, तूच खरा आमचा आधार. तर असे अंबाबाईचा गोंधळ घेऊन येत आहे FYBCS ची हाईट जॅन सोलो डान्स. गणित इंग्लिशला पोटणी मला शिकायला भाजी कशी करायला अगं हो आता रिमिक्सचा जमाना असे सगळं चालस काला खिचडीची जास बरं 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 असाच एक रिमिक्स परफॉर्मन्स घेऊन येत आहे समीक्षा आयराणी ग्रुप 11 सायन्स आणि जरा
छोकरा जवान चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 सारे इश्क की छाँव चल छैया छैया सारे इश्क की छाँव चल छैया आओ जन्नत चले चल छैया छैया आओ जन्नत चले चल छैया चल छैया 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 It's real. Destiny. My baby. Come on. You're with me. You're my only girl. I love you. My only world. Woo. Come on. Whoa. आँखें खुली हो दीदार तुमका होता है कैसे कहूँ मैं ओ यारा प्यार कैसे होता है खुली हो या हो बंद दीदार उनका होता है आंखें खुली हो या हो बंद दीदार उनका होता है कैसे कहूँ मैं ओ यारा ये प्यार कैसे होता है
शुरुआत, एक युग जहां सच और पवित्रता का दीपक सदा जलता था। इस युग में भक्ति और शुद्धता का ऐसा प्रकाश था जो हर अंधकार को मिटा देता था। त्रेता युग, ये वह काल था जहां श्री राम और सीता के प्रेम, त्याग और धर्म का अनुसरण होता था। यह युग था मर्यादा और आदर्श का, जहां हर बलिदान में समर्पण और साहस का प्रत्यक्ष दर्शन होता था। राम हुए त्रेता में, एक रावण का संहार किया। इस युग में 100 रावण, फिर राम ने अवतार लिया। नाम है शस्त्र उठाकर आह्वान, रण क्षेत्र तेरा चहु और व्यूह में तू है गिरा बना लाल दारा, तू शौर्य दिखा भेष बदल नर का रावण है लांग रहा लक्ष्मण रेखा। हर युग में लुटती सीता ने है राम तेरा रास्ता देखा। द्वापर युग, द्वापर में धर्म और अधर्म का संग्राम पृथ्वी पर नहीं हृदयों में हुआ। कृष्ण का सार था कर्तव्य से बड़ा कोई धर्म नहीं। ये युग था ज्ञान, युद्ध और जागरण का, जहाँ सत्य को तलवार की धार पर परखा गया। एक ऐसा युग जहां मोह, माया, लोभ और काम भावनाओं ने सत्य को ढक लिया है। इस युग में इंसान बाहरी सुखों की खोज में अपनी शांति खो बैठा है। होता का? टाळ्या वाजवा ना मग. दोस्तों, आज महफिल में रंग बिखरने आया है एक ऐसा नगमा जो दिल में उतर जाए, जिसकी दिल में
पेश है केसरिया जो हर किसी के दिल के करीब है। सुनिए और महसूस कीजिए ये इश्क का नजराना। सोम मराठे ला रहे हैं केसरिया सॉन्ग, त्यांच्यासाठी जोरदार मुझको इतना बताए कोई, कैसे तुझसे दिल ना लगाए कोई। रब ने तुझको बनाने में कर दी है हुस्न की खाली तिजोरियां, काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। केसरिया तेरा इश्क है प्यार, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में रहना, सारी तेरी तेरा मनाऊं। केसरिया तेरा इश्क है प्यार, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में रहना, सारी तेरी तेरा मनाऊं। पतझड़ के मौसम में भी रंगी चनारों जैसी झनके सन्नाटों में तू रीना के तारों जैसी। नदियों से भी लंबी है मन की अमावस्या है, और तू फुलझड़ियों वाले त्योहारों जैसी। चंदा भी दीवाना है तेरा, जलती है तुझसे सारी चकोरियां, काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। केसरिया तेरा इश्क है प्यार, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में रहना, सारी तेरी तेरा मनाऊं। इश्क है प्यार, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में रहना, सारी तेरी तेरा मनाऊं। केसरिया तेरा इश्क है पिया, इश्क है पिया। केसरिया तेरा इश्क है पिया, इश्क है पिया। पिया इश्क है पिया, इश्क है पिया। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.